हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे। तर आज घेऊन आले आहे एक नवीन व्हिडिओ। आज बनवणार आहोत आपण मस्त असं वांग्याचं भरीत। मागे एकदा बनवलं होतं, आता हे जरा वेगळ्या पद्धतीने आहे। आता 2-3 दिवसापासून तब्येत बरी नाही आहे, तोंडाला चव नाही आहे, तर म्हटलं आज काही करून आपल्याला वांग्याचं भरीत खायचंच आहे कांद्याची पात घालून। त्याच्यामुळे 2-4 ठिकाणी फिरले पण काही वांगे मिळाले नाही। एका ठिकाणी मुश्किलीने मिळाले, ताजे असे नव्हते बट तरी सुद्धा आणले कारण आज खायचंच होतं भरीत। आणलं, मस्त असं तेल लावलं, गॅसवर असे भाजले वांगे आणि त्यानंतर सुरुवात झाली वाटणाची। आता ह्याच्यात भरपूर असा लसूण घातलाय, कोथिंबीर ॲज युजुअल माझी फेवरेट आहे, पण आज ती फेवरेट असून सुद्धा जास्त घालणार नाही आहे। लाल तिखट घातलं आहे, थोडंसं हळद घातली आहे, जिरे घातली आहेत आणि मीठ घातलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा इन्ग्रेडियंट म्हणजे आपली कांद्याची पात। काही कांद्याची पात वाटण्यासाठी घातली आहे, ओबड धोबड असं वाटून घेतलेलं आहे, फाईन नाही केलेली आहे पेस्ट। पाटा असेल तर बेस्ट, आज टाईम नव्हता त्यामुळे मग मिक्सरमध्येच केलेली आहे। चला तर मग आता वांग्याच्या भरत्याला सुरुवात करूया। कढईत तेल घेतलं आहे, तोपर्यंत मस्त अशी भरपूर कांद्याची पात कापून ठेवली। आज कोथिंबीरचा मारा कमी आहे, आज कांद्याची पात जास्त जाणार आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यात कांद्याची पात घातलेली आहे। मस्तपैकी कांद्याची पात फ्राय झाल्यानंतर त्यात आपण तयार केलेलं जे मिक्सचर आहे वाटण ते टाकतो आहे, ते छान पद्धतीने मिक्स करून घेतो। आता याच्यात ऑलरेडी सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत, आता आपल्याला काहीच टाकायचं नाही। एकदम पटकन होणारा मेनू आहे आणि एकदम छान आणि झणझणीत होणारा मेनू आहे। आता हे जे मीठ मसाला सगळं आपण टाकले ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तेलात आपण आता जे वांग भाजून ठेवले होते ते व्यवस्थित साफ करून चेक करून त्याला स्मॅश करून त्याच्यामध्ये ॲड करू। चला, अशा पद्धतीने आता आपलं जे भाजलेलं वांग आहे ते सुद्धा याच्यामध्ये ॲड झालेलं आहे। आता याला मस्तपैकी तो सगळा मसाला कोट करून घ्यायचा आहे आणि एकदम असं रटरटू द्यायचं आहे आणि चांगलं असं त्याला लाल तेल सुटूस तोपर्यंत त्याला चांगलं परता। एक नंबर त्याचा वास येतो एकदम भारी। आणि आता कशी तोंडाची चव परत येत नाही आहे तेच बघूयात आपण। आता सर्दी झाली की मोस्टली मी हा पदार्थ बनवत असते कारण मला तो आवडतो, त्याने माझ्या तोंडाची गेलेली टेस्ट पुन्हा रिटर्न येते। पाहूनच राहवत नव्हतं मला की कधी जेवायला बसते असं झालं होतं। ह्या सीझनमध्ये कांद्याची पात ताजी येते, आपण लावलेली आहे गार्डनमध्ये, तुम्ही पाहिली असाल, त्यामुळे ताजी ताजी पात घातलेली आहे। वांगं ताजं नसलं तरी चालेल पण कांद्याची पात मात्र ताजी असली पाहिजे। तोपर्यंत इकडे थोडासा डाळ कांदा परतला होता। चला तर भरीत आपलं रेडी झालेलं आहे। एकदम सोपी रेसिपी, 5-10 मिनिटात होणारी। चला तर चपाती घेतली आहे, कांद्याची पात घेतलेली आहे तोंडी लावण्यासाठी, इथे डाळ कांदा आहे आणि ऑफकोर्स आपण तयार केलेलं आपलं भरीत आहे। आणि त्यावर गार्निशिंगसाठी पण पुन्हा कांद्याची पातच टाकलेली आहे कारण आज कोथिंबीरचा मारा कमी आहे, आज नंबर आहे कांद्याच्या पातीचा। मस्तपैकी तयार केलेलं वाटण तसंच ठेवलं होतं, लाल चटणी लसणाची, त्यावर तेल टाकलेलं आहे। चपातीचा तुकडा तोडायचा, मस्तपैकी ही चटणी मिक्स करायची आणि वा, आता कशी तोंडाची चव परत येत नाही तेच बघायचं। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त एकदम गावठी पद्धतीचं जेवण झालेलं आहे मंडळी। चला तर या जेवायला। असाच नवीन एखादा व्हिडिओ घेऊन भेटूयात पुन्हा एकदा। तोपर्यंत बाय बाय आणि चॅनलला ट्यून राहा, येणारे नवनवीन व्हिडिओज चेक करत राहा। आणि हे कसं विसरू शकते, चेरी ऑन द टॉप, लास्टला थोडासा गोड शिरा। आत्ताशी आपलं जेवण झालेलं आहे कंप्लीट। कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा, कमेंट करा, कमेंटमधून तुमच्या रिॲक्शन्स पोहोचवत राहा आमच्यापर्यंत। धन्यवाद।